श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचन ओट्यावरची सुबक मांडणी म्हणजेच किचन काउंटर टॉपला मी कशा प्रकारे ऑर्गनाइज केलेलं आहे हे शेअर करणार आहे. आणि काही प्रॉडक्ट्स त्यासाठी मी खरेदी केलेले आहेत आणि त्यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. त्यावरती मला बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई तुम्ही त्यांची प्राइस शेअर केलेली नाही. तर प्राइस शेअर न करण्यामागचं कारण असं की Amazonवरती जे किचन आयटम्स किंवा प्रोडक्ट्स असतात त्याच्या किमती ज्या आहेत त्या बदलत राहतात, त्यामुळे शेअर केलेल्या नाही. तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवरती क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट त्या प्रॉडक्टला बघू शकाल आणि त्या प्रॉडक्टची किंमत देखील तुम्हाला दिसेल. पण मी आज जी किंमत सांगितली कदाचित ती 2 महिन्यानंतर चेंज झाली तर मग तुम्हाला असं वाटेल की ताईंनी काहीतरी रॉंग किंमत आमच्यासोबत शेअर केली. म्हणून मी कोणत्याही प्रॉडक्ट्सच्या किमती शेअर केलेल्या नाहीत. आणि 1-2 प्रॉडक्ट्स जे आहेत ते खराब निघाले म्हणजे युजफुल नाही निघाले, ते देखील कोणते आहेत हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला आता माझ्या किचनमध्ये जे मी बदल केलेले आहेत, किचन ओट्याचा जो मेकओव्हर केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला तो बघायला नक्की आवडेल. तर आधी माझ्या किचन ओट्यावरती अशा प्रकारे मी मांडणी करायचे, तर ती मी आता पूर्णपणे बदललेली आहे. काही बदल जे आहेत ते गरजेचे असतात, त्यामुळे परत तुम्हाला किचन नव्यासारखं वाटायला लागतं. तर ऑइल डिस्पेन्सरची एक बॉटल मी मागवली होती फेमोरा ब्रँडची. ती थोडीशी डिफेक्टिव्ह निघाली, म्हणजे वरची कॅप त्या बॉटलला नव्हती, म्हणून ती रिप्लेस करून मी ही मागवलेली आहे. तर आधी जी मागवली होती तर ती तुम्ही बघू शकता, ती देखील मला आवडली होती. पण या बॉटलची कॅपॅसिटी 700 mlच होती. किंमत पण या ग्लास बॉटलची थोडी जास्त होती आणि ही बदलून मी जी ग्लास बॉटल मागवलेली आहे ती 1000 mlची आहे आणि ब्रँड आहे वंडर शेपचा. आणि ही थोडी रिझनेबल रेटमध्ये मला मिळाली, म्हणजे 329 रुपयालाच मला मिळालेली आहे. या ऑइल डिस्पेन्सर ग्लास बॉटलची डिझाईन पण खूप आवडली मला. आणि वरती कॅप नाही तर ही अटॅच अशी लीड आहे. आणि या बॉटलचा वापर करून ज्यावेळेस आपण तेल पोअर करतो त्यावेळेस जर एक्स्ट्रा तेल खाली पडलं तर ते डायरेक्ट बॉटलमध्ये जातं. सुंदर अशी डिझाईन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॉटलला असं हँडल पण आहे. तसं बघायला गेलं तर ग्लासच्या कोणत्याही वस्तू असतील त्या हाताळायला थोड्याशा अवघड असतात. पण आधी जी मी मागवली होती तिला रबरचं असं ग्रिपर होतं, त्यामुळे हातातून पडणार नाही असं वाटलं. पण त्यापेक्षाही हिची कॅपॅसिटी पण जास्त आहे, हिला हँडल पण दिलेलं आहे. वंडर शेपची यादी पण मी बरेचसे प्रॉडक्ट्स यूज केलेले आहे, ज्यामध्ये सँडविच मेकर मी खूप आधी घेतलेला आहे, ते अजूनही चांगलंच आहे. वंडर शेफ हा संजीव कपूरचा ब्रँड आहे आणि यांचे कुकिंगचे शो आपण बघत आलेलो आहोत. तर त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टसोबत हे ॲडिशनल वॉरंटी कार्ड देखील मिळतं. तर आता वळूयात किचन मेकओव्हरकडे. तर आतापर्यंत ड्रिल वगैरे करून मी कोणतंच ऑर्गनायझर यूज केलेलं नाही. पण हे जे ट्रिपल पेपर डिस्पेन्सर ऑर्गनायझर मी मागवलं होतं, ज्यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर असेल किंवा तुमचा फूड रॅपिंग पेपर असेल किंवा ॲल्युमिनियम फॉईल पेपर असेल, तर हे तिन्ही प्रकारचे जे पेपर आहेत ते तुम्ही या एकाच ऑर्गनायझरमध्ये फिट करू शकता. किचन हे ऑर्गनाइज असल्यापेक्षा ते फंक्शनल असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही वस्तू ज्या वारंवार लागतात किंवा घाई गडबडीमध्ये आपल्याला लागतात, त्या इझी टू ॲक्सेस असल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी हे ऑर्गनायझर खूप बेस्ट वाटलं. कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला टिश्यू पेपर लागत असेल किंवा फूड रॅपिंग पेपर लागत असेल तर तो पटकन आपल्याला ॲक्सेस करता येतो. तर या ऑर्गनायझरला ब्लेड दिलेल्या आहेत, ज्यामुळे पेपर जो आहे तो कट करून आपल्याला घेता येतो. कोणत्याही साईडला तुमची ब्लेड असेल तर ती ब्लेड तुम्ही फिरून तो पेपर कट करू शकता. त्यानंतर किचन सिंकच्या जवळ ठेवण्यासाठी मी जी बास्केट मागवली होती ती ठेवलेली आहे आणि तिला एक ट्रे दिलेला आहे, जिथून पाणी जे आहे ते ड्रेन होऊन खाली सिंकमध्ये पडतं आणि किचन ओटा फारसा खराब होत नाही. आमच्या सोसायटीमध्ये बोर पण आहे आणि कॉर्पोरेशनचं पाणी देखील जमा होतं. पण ते दोन्ही मिक्स होतं, त्यामुळे पाण्यामध्ये खूप क्षार असतो आणि ओट्यावरती जर पाणी साचून राहिलं तर त्याचे असे पांढरे डाग पडायला लागतात. तर किचन सिंक जवळचा एरिया असेल किंवा जिथे मी ट्रे ठेवलेला होता ज्यामध्ये चहापत्ती, ऑइल डिस्पेन्सर, कॅन वगैरे ठेवलेली होती, ती जागा देखील थोडीशी पांढरी झालेली आहे. पण आता हे जे ऑर्गनायझर मागवलेत त्यामुळे फारसं पाणी ओट्यावरती साचून राहणार नाही. आणि ओट्यावरती असे पांढरे डाग असले की किचन तुम्ही कितीही क्लीन केलं तरी ते क्लीन वाटतच नाही. तर हा अडेसिव्ह रॅक आहे, म्हणजे तुम्हाला भिंतीला ड्रिल वगैरे करण्याची गरज नाही. तर यासोबत हे असे स्टिकर्स मिळतात. या प्रकारच्या स्टिकर्सला समोर होल्डर दिलेले असतात, जो प्रॉडक्ट तुम्ही घेतलेला आहे तो होल्ड करून ठेवण्यासाठी. आणि मागे अशा प्रकारची एक थिन फिल्म असते, ती तुम्हाला काढून टाकायची असते. आणि तुम्हाला जिथे कुठे हा प्रॉडक्ट लावायचा आहे तिथे हे स्टिकर्स जे आहेत ते स्टिक करायचे.
माझ्याकडे या आधीचे म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वी मागवलेले ॲडेसिव्ह रॅक आहेत. अजूनही ते जशास तसे आहेत, म्हणजे अजूनही ते गळून पडलेले नाहीत किंवा त्याला परत तुम्हाला चिटकवावं लागलं असं काही माझ्या बाबतीत घडलं नाही. म्हणून मी परत एकदा हा रॅक मागवला होता. रिव्ह्यूज वगैरे चेक केले होते आणि सांगितल्याप्रमाणे किचन सिंकसाठीच मला हा रॅक हवा होता. किचन सिंक जवळ आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लागतात, ज्यामध्ये हँडवॉश असेल किंवा डिश लिक्विड सोप असेल, घासण्या असतील, तर ह्यासारख्या गोष्टी ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझर वॉल माउंटेड असेल तर वरच्या वरच त्या गोष्टी राहतात आणि खालची जागा जी आहे जी मोकळी पण राहते आणि कोरडी पण राहते. आता हा रॅक फिक्स केल्यानंतर यावरती मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या वारंवार लागतात, ज्यामध्ये डिश लिक्विड सोप असेल, डेटॉल असेल आणि यासोबतच किचन ओटा क्लीन करण्यासाठी मी एक लिक्विड वापरते. ते देखील मी इथेच ठेवलं, कारण हा मोठा रॅक मला मिळाला. किचन क्लिनिंगशी निगडीत ज्याही वस्तू मला लागत होत्या त्या या एकाच रॅकवरती बसल्या. अजूनही तिथे थोडीशी जागा शिल्लक होती. तर मी डिस्पेन्सर हे हालून बघत होते, तर खरं सांगायचं तर हे ड्युरेबल मला वाटलं नाही. कारण डेटॉल घेत असताना किंवा डिश लिक्विड सोप घेत असताना ते रॅक हालत होतं, त्यामुळे ते फिक्स राहील की नाही याची मला गॅरंटी नाही. त्यामुळे हे जे रॅक आहे मी तुम्हाला रेकमेंड करणार नाही. तर साईडला थोडीशी जागा होती, तर तिथे मी एका ग्लासमध्ये पाणी भरलं आणि त्यामध्ये मनी प्लांट ठेवलेला आहे. सध्या तरी किचन सिंक जवळची जागा ऑर्गनाइज वाटत आहे. आता डेटॉल आणि डिश लिक्विड सोप तर मी इथे ठेवलेलं आहे. आधी ह्या सर्व गोष्टी मी खाली ठेवायची, म्हणजे एका ऑर्गनायझरमध्येच ठेवत होते. पण कोणीही तिथे हँडवॉश केला किंवा एखादा कप मग वगैरे मी घासून टाकला, तर पाणी सगळं त्या ऑर्गनायझरमध्ये जमा व्हायचं आणि त्या ऑर्गनायझरच्या खाली देखील जमा व्हायचं. त्यामुळे असे पांढरे डाग तुम्हाला दिसताय. आणि प्रत्येक वेळी आपण जेवणानंतर म्हणा किंवा स्वयंपाकाच्या वेळेस आपल्याला वारंवार हात धुण्याची गरज पडते. तर अशा वेळेस तिथे पांढरे डाग पडायला लागले होते. आणि यासोबतच तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, की आता मी घासणी वगैरे कुठे ठेवणार? तर त्यासाठीच मी हे एक ऑर्गनायझर मागवले. अगेन हे देखील अडेसिव्हच आहे. त्याला डबल टेप दिलेला आहे आणि हे मी किचन सिंकमध्ये फिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. तर 2 दिवसापूर्वी मी हे किचनच्या सिंकच्या आतमध्ये फिक्स केलं होतं. आता किचन सिंक ही अशी जागा आहे जिथं वारंवार पाणी पडत राहतं. मग मला असं वाटलं, की हे जे ऑर्गनायझर मी घासणीसाठी किंवा सिंकला लॉक करण्यासाठी जी प्लेट असते ती ठेवण्यासाठी हे 2 ऑर्गनायझर मी घेतले होते. 2चा सेट होता आणि 2 दिवस मी याची टेस्ट घेतली, की हे गळून पडतं का? तर बघा 2 दिवसानंतरही ॲज इट इज स्थितीमध्ये हे तुम्हाला दिसतंय. काही दिवसानंतर हे किचन ओट्यावरती जे डाग पडलेले आहेत, क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ते हळूहळू निघून जातील. आणि तुम्ही बघू शकताय, की मी 2 वर्षापासून हे रॅक यूज करते. एक किचन सिंकच्या वर आहे, तर ते अडेसिव्ह नाही, तर अंडर शेल्फ आहे. म्हणजे किचन सिंकच्या वर किंवा किचन ओट्याच्या वरती जर एखादा शेल्फ असेल, तर त्या शेल्फच्या खाली तुम्हाला ते फिक्स करता येतं. आणि जे ऑर्गनायझर मी हुकवालं मागवलं होतं, ते देखील इथे फिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. स्वयंपाक करत असताना वारंवार लागणाऱ्या गोष्टी हाताशी असाव्या, त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. यावरती तुम्ही बऱ्याचशा गोष्टी हँग करून ठेवू शकता तुमच्या इच्छेनुसार. जसं की मी इथे जे स्टँड असतात, आपण भाजी वगैरे गरम गरम ओट्यावरती ठेवत नाही, त्यासाठी लागणारे स्टँड असतील किंवा किचनला क्लीन करण्यासाठी आपण जे टूल्स वापरतो किंवा चहा कॉफी करण्याचं पातेलं असेल, तर ते देखील तुम्ही याला अडकवून ठेवू शकता. तर हे तुम्ही बघताय किचन सिंकच्या अगदी वर, ते 2 ते 4 वर्षापासून मी वापरते. अजूनही ते सुस्थितीमध्ये आहे, त्याचं स्टिकर निघालेलं नाही. याशिवाय चमचे वगैरे ठेवण्यासाठीचं पण अडेसिव्ह रॅक मी बऱ्याच वर्षापासून वापरते. त्यानंतर किचन सिंकच्या खालीच जी ट्रॉली आहे त्याला मी एक होल्डर लावलेला आहे, नॅपकिन होल्डर किंवा किचन टॉवेल होल्डर याला म्हणतात. तर आपण हँडवॉश केल्यानंतर लगेचच हात पुसण्यासाठी हे नॅपकिन असावं, म्हणून मी हे होल्डर इथेच लावलेलं आहे. आणि हे जे होल्डर आहे ते फिक्स नाहीये, इथून तिथे तुम्ही त्याला सहज मूव्ह करू शकता. तर ह्या सर्व गोष्टींची मांडणी करून झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची मांडणी जी मला करायची होती, त्यासाठी मी जो रॅक मागवला होता, कॉर्नर रॅक. आता त्या रॅकवरती मी काय काय वस्तू ठेवणार आहे हे तुम्ही बघाल. तर ही जी ग्लासची बॉटल आहे मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर आता यामध्ये मी तेल टाकणार आहे. तर याची कॅपॅसिटी सांगितल्याप्रमाणे 1000 ml ची आहे. त्यामुळे तुम्ही तेलाचं पाऊच जरी आणलं तरी यामध्ये पूर्ण बसून जाईल. या बॉटलवरती मेजरमेंट वगैरे मेन्शन केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला आठवड्याला किती तेल लागतं हे देखील तुमच्या लक्षात येतं. त्यामुळे मला ही खूप उपयोगाची अशी वस्तू वाटली आणि डिझाईनमुळे म्हणा किंवा याला असलेल्या हँडलमुळे मला ही ग्लास बॉटल खूप आवडली.
आता या ग्लास बॉटलमध्ये तेल वगैरे मी फिल करून घेतलं. आता त्यानंतर जे 3 डबे स्टीलचे पण कलरफुल असे मागवले होते चहा, पत्ती, कॉफी ठेवण्यासाठी. त्यामध्ये पण आता आपण वस्तू भरून घेऊयात. तर स्टेनलेस स्टीलचेच आहेत, पण वरून त्यांना कलर दिलेला आहे. क्वालिटी वगैरे चांगली आहे. मी आधीच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. फक्त यामध्ये जे चमचे मिळालेले आहेत ते थोडेसे लो क्वालिटीचे आहेत. या डब्यांची साईज सेम आहे, फक्त कलर डिफरंट आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती लेबल केलेलं आहे. त्यामुळे कुठे काय ठेवलेलं आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. बऱ्याचदा मी घरी नसले तर मग माझ्या मिस्टरांची खूप धावपळ होते. हे कुठे ठेवलंय, ते कुठे ठेवलंय, मग त्यांना काही सापडत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित ऑर्गनाइज करून आपण किचन ओट्यावरती ठेवल्या तर बेसिक गोष्टी तर त्यांना हाताशी लागतील. या डब्यावरती कॉफी लिहिलेलं आहे, पण एवढी कॉफी आमच्याकडे कोणीही घेत नाही. तर हा जो डबा आहे तो मी बोर्नव्हिटा ठेवण्यासाठी वापरणार आहे. आणि तसंही जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये कॉफी ठेवली तर ती हवा लागल्यामुळे लवकरच कडक व्हायला लागते. त्यामुळे ती एक तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावी लागते किंवा ती छोटी बॉटल तुम्ही वापरू शकता. आणि मुलांना बोर्नव्हिटा वगैरे हा लागतोच, त्याशिवाय मुलं दूध पित नाहीत. म्हणून मग बोर्नव्हिटा ठेवण्यासाठी मला हे छान ऑप्शन वाटलं. जवळपास प्रत्येकीच्याच किचन ओट्यावरती ह्या 3ही वस्तू ठेवलेल्या असतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पोळीला लावण्यासाठी लागणारं तेल असेल किंवा वरण भातावरती घेण्यासाठीचं तूप असेल, तर ते मी या 2 छोट्या-छोट्या कंटेनरमध्ये ठेवणार आहे. यामध्ये चमचे देखील दिलेले आहेत आणि वरती असं झाकण देखील आहे. त्यामुळे मला हे खूप आवडले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही कंटेनरच्या खाली ठेवण्यासाठी एक ट्रे देखील आहे. आणि सगळ्यात चिकट होणाऱ्या या गोष्टी असतात. म्हणजे थोडं जरी तेल खाली पडलं तर तो पूर्ण कंटेनर जो आहे तो चिकट होतो आणि आपण जिथे कुठे ठेवतो तिथली जागा देखील चिकट होते. पण याला खाली ट्रे दिलेला आहे, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट मला वाटली. तर यामध्ये एकामध्ये मी तेल टाकलेलं आहे जे पोळीला लावण्यासाठी रोज लागतं आणि एकामध्ये तूप टाकलेलं आहे. आता त्यानंतरच्या ह्या 3 ग्लास बॉटल मी घेतलेल्या होत्या, त्या 3 वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी. तर आता ह्या 3 बॉटल मी कशासाठी वापरणार आहे, तर ही हनी डिपरची बॉटल जी आहे ती हनी म्हणजेच मध ठेवण्यासाठीच मी वापरणार आहे. आता ही जी दुसरी बॉटल आहे याला सिलिकॉनचा ब्रश दिलेला आहे. यामध्ये तुम्ही तेल देखील ठेवू शकता किंवा तूप देखील ठेवू शकता. आणि ज्यामध्ये चमचा आहे त्यामध्ये मग तुम्ही चटण्या ठेवू शकता किंवा मीठ ठेवू शकता. मी या बॉटलचा वापर मीठ ठेवण्यासाठीच करणार आहे. कारण मीठ हे नेहमी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरण्यांमध्ये भरून ठेवावं. आधीची माझ्याकडे जी बरणी होती ती सिरॅमिकची होती, पण ती फुटलेली आहे. त्यामुळे मग मी ही बॉटल मीठ ठेवण्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर ज्यामध्ये सिलिकॉनचा ब्रश दिलेला आहे त्यामध्ये मी तूप ठेवलेलं आहे. बघा बऱ्याचदा आपण पराठे करतो, ज्यामध्ये आलू पराठे असतील किंवा पुरणाची पोळी वगैरे केली तर त्यामध्ये आपण वरून तूप लावतो. मग हे मला बेस्ट ऑप्शन वाटलं. आता वापरल्यानंतर मला कळेल की कितपत हे योग्य आहे. कारण याला ब्रश दिलेला आहे, त्यामुळे सहज तुम्ही पराठे असतील किंवा पुरणाची पोळी असेल किंवा तुम्ही मुलांसाठी सँडविच बनवत असाल तर त्यांना देखील तुम्ही इझिली ते लावू शकता. आता हनी किंवा मध माझ्याकडे नव्हता म्हणून मी ही बॉटल तशीच ठेवली. आता हा कॉर्नरचा किचन रॅक मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला. कॉर्नरमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही याला ड्रिल करून फिक्स देखील करू शकता, कारण याला होल्स दिलेले आहेत. मी हा किचन ओट्यावरतीच ठेवणार आहे. कारण एका ठिकाणी आपण जर रॅक फिक्स केला तर त्याला आपल्याला पटकन मूव्ह करता येत नाही. पण असा खालीच ठेवला तर आपल्याला हवं तिथे तो मूव्ह करता येतो, त्याची जागा बदलता येते, वस्तूंची देखील जागा आपल्याला बदलता येते. तर या रॅकवरती सगळ्यात पहिली जी गोष्ट मी ठेवलेली आहे ती म्हणजे हे तेल आणि तुपाचे कंटेनर्स जे आपल्याला वारंवार लागतात स्वयंपाक करत असताना. त्यानंतर हा स्टीलचा खलबत्ता मी तुमच्यासोबत शेअर केला होता, तो देखील मला वारंवार लागतो म्हणून तो देखील या रॅकमध्येच मी ठेवणार आहे. याला देखील एक चांगली जागा मिळून गेली. या रॅकमध्ये मी अशाच वस्तू ठेवणार आहे ज्या मला वारंवार लागतात आणि त्यासाठी प्रत्येक वेळी किचन ट्रॉली किंवा किचन कॅबिनेट उघडण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर ह्या ज्या 3 ग्लास बॉटल आहेत त्या देखील इथेच बसून गेल्या. तर तुम्ही बघू शकताय की बघा देवांना नैवेद्य दाखवत असताना किंवा पंचामृत तयार करत असताना देखील ह्या गोष्टी आपल्याला वारंवार लागतात. म्हणून ह्या सगळ्या हाताशी असाव्यात म्हणून या रॅकवरती मी ठेवलेल्या आहेत. ही जी बरणी आहे ती खूप जुनी आहे माझ्याकडून, पण माझी ही फेवरेट बरणी आहे. यामध्ये मी मीठ भरून ठेवते एक्स्ट्राचं. बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मीठ असेल किंवा साखर असेल, तूप असेल हे नेहमी गॅसच्या जवळ ठेवावं. आता मिठाच्या बरणीच्या समोर मी हे चहा पत्तीचे डबे ठेवलेले आहेत आणि ज्या कंटेनरमध्ये मी बोर्नव्हिटा भरून ठेवलाय तो देखील मी इथेच ठेवलेला आहे साईडला. आता अजूनही बरीचशी जागा तुम्हाला या रॅकमध्ये शिल्लक दिसत आहे, तर तिथे मी ठेवणार आहे ही ऑइल डिस्पेन्सरची कॅन. कारण तेलाची आपल्याला वारंवार गरज पडते आणि ते हाताशी असावं म्हणून
कॅन पण मी इथेच ठेवलेली आहे, पण गॅस पासून थोडीशी ती अंतरावर आहे. मी थोडंसं या रॅकला डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे ही जुनी एक ग्लासची बरणी होती. वरचं लीड जे आहे ते तुटलेलं आहे. यामध्ये मी आधी तूप भरून ठेवायची, पण लीड तुटल्यामुळे मग ती फेकायची गरज नाही पडली, कारण ग्लासची असल्यामुळे यामध्ये तुम्ही मनी प्लांट वगैरे लावू शकता. या रॅक वरती ठेवण्यासाठी मला ही बरणी अगदी परफेक्ट वाटली. तर काहीतरी कमी माझ्या रॅक वरती वाटत होती, ती या बरणीने भरून काढलेली आहे. आणि मागे जो स्पेस शिल्लक आहे मिठाच्या बरणीजवळ, तिथे मी ही बरणी ठेवलेली आहे, ज्यामध्ये मनी प्लांट आहे. तर तुम्ही बघू शकताय थोडेसे बदल केल्यामुळे किती सुंदर किचन मला वाटतंय. तर पहा, किचनमध्ये थोडासा कलर ॲड करण्यासाठी हे वेगवेगळे कलरचे डबे मी घेतले होते, त्यामुळे किचनला अजून छान लुक आलाय. आणि खाली थोडीशी जागा शिल्लक होती, तर माझ्याकडे ही एक छोटीशी बरणी आहे, ज्यामध्ये मी चहाचा मसाला भरून ठेवलेला आहे. आणि ती बरणी देखील मी इथे खाली जागा जिथे शिल्लक होती तिथे ठेवलेली आहे. तर मस्त सुटसुटीत असा हा रॅक ऑर्गनाइज झालेला आहे. खूप काही मी वस्तू यामध्ये भरलेल्या नाहीत, कारण असं केल्यामुळे आपल्याला काय होतं की वस्तू काढायला आणि ठेवायला देखील अवघड जातात आणि परत आपलं किचन जे आहे ते मेसी होतं. आता काही वस्तू ज्या आहेत त्या गॅसपासून दूर असाव्यात, त्या मी दूर ठेवलेल्या आहेत. ज्या जवळ असाव्यात त्या थोड्याशा अलीकड ठेवलेल्या आहेत. मनी प्लांट मी खिडकीजवळ ठेवला आहे, त्यामुळे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश देखील मिळेल आणि तो सुकणार देखील नाही. तर आधीची किचन ओट्यावरची रचना तुम्ही बघितली होती, आणि त्यानंतर खूप वर्षानंतर 2 ते 3 वर्षानंतर मी हा बदल किचनमध्ये केलेला आहे. आणि थोडेफार बदल आपण करत गेलो की किचनमध्ये काम करायलाही आपल्याला उत्साह वाटतो, कंटाळवाणं वाटत नाही. आणि अगदीच त्यासाठी वस्तूच खरेदी कराव्यात असं नाही, पण काही आपण बदल किचनमध्ये केले तरी देखील किचन नव्यासारखं वाटायला लागतं. किचन ओट्याला ऑर्गनाइज करण्यासाठीचे जेवढे किचन आयटम्स मी मागवलेले आहेत ते Amazonवरून मागवलेले आहेत. सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इन केस तुम्हाला जर एखादी वस्तू मागवायची असेल तर त्या लिंकची तुम्हाला मदत होईल. आणि याबरोबरच आजचा हा किचन ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.